नमस्कार मित्रांनो, आपल्याला प्रत्येकाला एक गोष्ट हवी असते, ती म्हणजे भरभराट. प्रत्येकालाच ती हवी असते आणि त्यासाठी प्रत्येक जण काही ना काही प्रयत्न करत असतो. कोणालाच गरिबीत राहिलेलं आवडत नसतं, कोणालाच दारिद्र्य नको असते. पण ती भरभराट कशी होईल हे आपल्याला माहित नसतं. म्हणजे प्रत्येकाला माहित आहे भरभराट म्हणजे एकच मार्ग आहे की पैसा कसा येईल. कारण पैसा आला का आपण अनेक गोष्टी विकत घेऊ शकतो आणि मग आपण आरामात राहू शकतो, आनंदात राहू शकतो असा समज आहे. पण पैसा खेचण्यासाठी सुद्धा कुठला मार्ग अवलंबावा लागेल. काम धंदे नोकरी तर करावीच लागते, त्याच्यानं तोच एक मार्ग आपल्याला माहित आहे की पैसा येऊ शकतो. पण सगळ्यांकडेच काय ते चांगल्या नोकऱ्या नसतात, सगळ्यांचे धंदे काय चालत नाही जे करत असते ते. खूप गरीब आपल्या देशात पहिले तर मला वाटतं 80% किंवा 70% तरी गरीबच लोक आहेत, म्हणजे मध्यमवर्गीय आणि गरीब असे मिळून 80% तरी लोक असतीलच. त्या लोकांना खूपच धडपड करावी लागते पैसा येण्यासाठी किंवा भरभराट होण्यासाठी. ते अनेक प्रयत्न करत असतात भरभराट होण्यासाठी, पण भरभराट काही होत नाही. त्यामुळे ते अनेक मार्ग सुद्धा अवलंबतात की कसा पैसा येईल. आपला पूर्ण फोकस त्या पैशावर असतो. त्यामुळे सगळा मोठा प्रॉब्लेम असतो. कारण पहिलं म्हणजे आपल्याला माहित आहे पैसा सहजपणे येत नाही. हा एक विचार आपल्या मनात फिट झालेला आहे. तुम्ही कष्ट करा, मेहनत करा, मगच भरपूर पैसा येणार आहे. हा विचार असल्यामुळे तुम्हाला वाटतं मला ही साधी नोकरी आहे म्हणजे माझ्याकडे पैसा येऊ शकत नाही. पैसा येण्यासाठी अनेक मार्ग असतात, पण ते आपल्याला माहिती नसतात. आपण एकच मार्ग बघत असतो की पैसा हा नोकरीतूनच आला पाहिजे किंवा धंद्यातूनच आला पाहिजे. अशा प्रकारे आपण त्याच्यावरच फोकस केलेला असतो. पण मानसशास्त्र सांगतं की सगळं तुमचा विचारावर अवलंबून आहे, तुमच्या वागण्यावर अवलंबून आहे, तुमच्या बोलण्यातून अवलंबून आहे. जसे तुम्ही वागत जातात त्या वागण्यातून सुद्धा तुम्ही पैसा खेचू शकता किंवा तुमची भरभराट होऊ शकते. जे तुम्ही बोलता त्याच्यातून तुमच्याकडे पैसा येऊ शकतो, तुमची भरभराट होऊ शकते. आणि तुम्ही जे विचार करता तिथून सुद्धा पैसा येऊ शकतो. कुठल्या मार्गाने येईल तो आपण सांगू शकत नाही, तो आपल्या हातात नाही. पण तुमचे विचार महत्वाचे आहेत. जसे विचार असतील तशी तुमची वागणूक होते आणि तसे तुमचं बोलणं होतं. म्हणजे विचार महत्वाचा आहे, तो जर आपण धरला तर आपली वागणूक आणि बोलणं चालणं सगळं बदलू शकतं. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे का तुमच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून तुम्ही कशी भरभराट करा. भरभराट दोन प्रकारची असते. एक आहे जो भरपूर पैसा आला आला पाहिजे या दृष्टीने आपण भरभराटीच्या मागे धावतो. मग आपण सुखी हो असे स्वतःला म्हणतो. आणि दुसरा आहे तो भरभराटीचा मार्ग म्हणजे मला जो आहे पैसा त्याची मी समाधानी आहे. मला प्रयत्न मी करेन पैशासाठी, पण नको ते मार्ग मी अवलंबणार नाही. प्रामाणिकपणे राहीन, समाधानी राहीन. हे स्वतःला जेव्हा आपण सांगतो ना, तो सुद्धा भरभराटीचा मार्ग आहे. म्हणजे भरभराट म्हणजे तरी शेवटी काय, का आपल्याला समाधान मिळणं, शांतता मिळणे, आनंद मिळणे हाच आपला हेतू असतो. भरभराट आली म्हणजे दुसरं आपल्याला काय मिळणार आहे, हेच मिळणार आहे ना. तुम्ही एक वेळ बंगल्या गाडीत राहाल, पण तिथे सुद्धा तुम्हाला हीच तीन चार गोष्टी हव्या असतात. शांतता हवी असते, प्रसन्नता हवी असते, आनंद हवा असतो आणि सुख, शांती, समाधान हेच हवं असतं ना. मग ते काय ते एक आपण मार्ग असा समजतो की पैशातून तो मार्ग येईल. तर पैशातून आपल्याला बंगला, गाडी वगैरे खरेदी करता येईल, फ्लॅट खरेदी करता येईल. ज्या चैनीच्या हव्या हव्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला खरेदी करता येईल. तो एक भरभराटीचा मार्ग आहे, जो पैशातून येणार आहे. दुसरा आहे तो मनाद्वारे. तुम्ही जर स्वतः प्रयत्न करणं मग आवश्यक आहे. तुम्ही मनाला जर सांगितलं मी समाधानी शांत आहे, मला जे आता मिळतंय त्यात मी समाधानी आहे, तरी तुम्ही ते काम केलं ना हळूहळू त्या विचारामुळे सुद्धा तुमची भरभराट होऊ शकते. असं नाही काय तुम्ही फक्त चुकीच्या मार्गानेच पैसा कमवला पाहिजे. तुम्ही ह्या गोष्टीवर पण जर फोकस केला ना, शांती, समाधान ही मला मिळणं आवश्यक आहे का, मी आता आहे त्या परिस्थितीत शांती, समाधान आहे, तरी पैसा तुमच्याकडे येऊ शकतो, तुमची भरभराट होऊ शकते. अजून एक मार्ग आहे म्हणजे वागण्यातून, बोलण्यातून आणि विचारातून कसा भरभराट आपण खेचू शकतो. तर बघा, निसर्गाचा एक असा नियम आहे, जे तुम्ही देता ते तुमच्याकडे परत येतं. ज्याला बूमरँग ही पद्धत, बूमरँग असं बोललं जातं. तुम्ही काय देता, तुम्ही जर तुम्हाला काय पाहिजे ते तुम्हाला लोकांना द्यावं लागेल किंवा कोणालाही दुसऱ्यांना द्यावं लागेल. म्हणजे ते या सृष्टीला द्यावं लागेल. जर तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर तुम्हाला पैसा पहिला द्यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा वाटणार तेव्हा तुमच्याकडे येणार आहे, एक लक्षात ठेवा. आता तो पैसा कसा द्यायचा आहे, पहिलं मी सांगेन
आनंदाने पैसा द्यायचा आहे, रडत खडत पैसा द्यायचा नाही. जसं आपण आता भाजी आणायला गेलो, असं पहिला पहिला एक विचार ठेवायचा आहे, मी श्रीमंत आहे, हा विचार फक्त ठेवायचा आहे, दुसरं काही नाही. मी श्रीमंत आहे. आता तुम्ही भाजीवाल्याकडे गेला तर भाजीवाल्याकडे काय घेतलं, भाजी बाबा 20 रुपये किलो आहे, 30 रुपये किलो आहे किंवा 40 रुपये समजा किलो आहे, काय पण जे घ्याल ती तुम्ही कांदे बटाटे वगैरे काय भाजी कुठलीही घ्याल ती 40 रुपये किलो अशी आहे. तर तुम्ही तिथे घासाघीस करायची नाहीये, मला 35 रुपयाला दे, 40 आहे तर 35ला दे, किंवा 30ला दे, 34ला 32ला, असे घासाघीस करायची नाही. तुम्ही समजा तुम्ही आता समजा ती 40 रुपयाला तुम्हाला ती 35 रुपयाला घेतली, तुम्हाला किती कमी मिळणार आहे, कमी झाले म्हणजे कमी द्यावे लागणार 5 रुपये. ते 5 रुपयासाठी तुम्ही एक प्रकारे तुमची श्रीमंती दूर लोटत आहात. तुम्ही स्वतःची भरभराटीला अडवतात. उलट तुम्ही जे सांगितले 40 रुपये देऊन टाका, काय होणार आहे, तुमचे 5 रुपये फक्त जाणार आहे. पण तिथे तुमची उदार वृत्ती निर्माण होणार आहे, तुमच्याकडे उदारपणा येणार आहे. तर आणि तो विचार ठेवायचा, मी श्रीमंत आहे. ह्या याने तुम्ही ते 40 भागितले, काय भांडण करायचं नाही, काय काचकूच करायची नाही, सरळ ते देऊन टाकायचे. त्यामुळे तुम्ही स्वतःला आपोआप एक श्रीमंत सारखं तुमची वागणुकीला सुरुवात होती. जशी आता किती श्रीमंत लोक असे वागतात माहिती आहे, पण जास्तीत जास्त श्रीमंत लोक हे जास्त खासाकीच करत नाही, जे असेल ते पैसे देतात, ते घेतात. ज्याच्याकडे खरोखर पैसा जो उदारपणा ज्याच्याकडे आहे, जो पैशाचा चांगला उपयोग करणार आहे, तो कधीच तिथे 5 रुपयासाठी भांडणार नाही. आपले किती जाणार आहेत, 5 रुपये तर जाणार आहे, मग कशाला आपण त्याच्याशी भांडावं. जी वस्तू तुम्ही घ्याल ना तिथे जास्त ते धंदे करणारे सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त 10-20 रुपयामध्येच फरक मग करून देणार आहे. जास्त तर 30 रुपये 40 रुपयामध्ये फरक करतील, म्हणजे कमी करून देतील तुम्हाला कुठलीही वस्तू. का ती एकदम 100 रुपयाची वस्तू आहे आणि तुम्हाला ती 20 रुपयाला देणार नाही किंवा 40 रुपयाला देणार नाही. जास्त तर 10 रुपये कमी करतील का 15 रुपये कमी करतील, आणि शेवटी 20 रुपये. तर ते 20 रुपये 10 रुपये 5 रुपये बघू नका. असं समजा हे जे 20 रुपये मी देतोय त्याचे आता 200 रुपये माझ्याकडे येतील, हा विचार तुम्हाला ठेवायचा आहे. तो मनामध्ये विचार ठेवायचा, मी उदार आहे, मी श्रीमंत आहे, असा विचार जेव्हा तुम्ही मनात ठेवाल तर, आणि तुमच्या तशी वागण्यामध्ये बोलण्यामध्ये सुरुवात व्हायला पाहिजे. तुमची जे काही वस्तू घ्याल तिथे अजिबात खाचकीच न करता, काटकूट न करता सरळ ते पैसे द्यायचे आहेत. 10-20 रुपयाची भांडत नाही राहायचं, जे असेल ते द्यायचे. कोण इलेक्ट्रिशियन आला त्याचे जे असेल ते द्यायचे, ज्याचे असेल ते देऊन टाकायचे. तिथे अजिबात कमी जास्त घासाघीस करायची नाही. हा एक भरभराटाचा मार्ग आहे. दुसरा म्हणजे भरभराट म्हणजे तुमच्या बोलण्यातून. तुमच्याकडे समजा मुलांनी काय कोणी पण जर बोललं बायकोने वगैरे तर असं बोलायचं, हा आपण घेऊ, नाही म्हणायचं नाही. आपण नाही म्हणतो तिथे आपलं चुकतं. नाही बोलतो म्हणजे ती वस्तू आपल्याला नकोच आहे. आता तुम्ही हो बोलायचं, मी घेईन, आपण घेऊया, थोड्या दिवसाने घेऊया, माझ्याकडे पैसे आले का घेऊ, असं बोलायचंय. किंवा पैसे आले नाही असं नाही तर घेऊया, आपण बस घेऊया बोलायचंय. मग ती काही दिवसांनी काही महिन्यांनी तरी तुम्ही ती घेऊ शकता. तसा मार्ग आपोआप मोकळा होता. का? कारण तुम्ही तिथे पॉझिटिव्हली बोलताय, हो आपण घेऊया. कुठलीही वस्तू नाही म्हणायचं नाही, तिथे होच म्हणायचं, हा घेऊया, नंतर घेऊ, काही दिवसांनी घेऊ, असं आहे. आणि जर स्वस्त जास्त त्याची किंमत असेल तर ताबडतोब घेऊन टाकायची. म्हणजे कुठेही तुम्ही विचाराने अडथळा निर्माण करायचा नाहीये तिथे. तुम्हाला असं जशी उदार वृत्ती आणि श्रीमंत तुम्ही आहात याप्रमाणे तुमची वागणूक झाली पाहिजे प्रत्येक. आणि बोलताना सुद्धा आम्ही गरीब आहोत, मी कसं पैसे देणार, हे आहे ते, असं रडत नाही राहायचं आहे. बरेच बघा माणसं अशी रडत असतात कधी पण पैशाच्या बाबतीत काही निघालं ना. आता वर्गणी द्यायची, समजा गावाला आपण गेलो, बऱ्याच वेळा देवळात वर्गणी मागतात, तर सरळ जे असतील पाकिटात ते 100 रुपये 200 असेल देऊन टाकायचे आहेत. देवासाठी असं नाही म्हणायचं, मी देव काय एवढा गरीब नाही का तो आपल्याकडे 100 रुपये मागतोय. त्या पैशाचा उपयोग गाववाल्यांसाठीच होणार, आपल्यासाठीच होणार. ते देऊळ चांगलं सुशोभित करतील, देवळामध्ये काही सुखसोयी करतील, यासाठीच ते पैसे वापरणार. तर ते आपण जसे काय लोकांसाठी दिले किंवा आपल्यासाठीच ते आपण देतो, अशा प्रकारे ते पैसे द्यायचे. जराही काही मनात विचार नंतर आलं पाहिजे द्यायचो, आणि साले फसवतात, एवढे पैसे घेतायत तेवढे पैसे घेतात, काय वापरणार आहे ते, असा विचारच आणायचा नाही. बस मी दिले आहेत, लोकांसाठी मी दिलेले आहेत, माझ्यासाठी दिले आहेत, हा विचार असला पाहिजे. ही दानशूर वृत्ती जेव्हा येईल ना, तेव्हा तुमच्याकडे आपोआप भरभराटी सुरुवात होईल. मेन म्हणजे भरभराट येते आता तुमच्याकडे सुख शांती समाधान येणार आहे, आणि ते तर महत्वाचं असतं ना. प्रत्येकाला
हेच हवं असतं. तुम्ही श्रीमंत लोक तरी किती बंगल्यात निघा, मोठ्या महागड्या कारमध्ये वावरत असले, त्यांना पण सुख शांती आणि समाधानच हवं असतं. प्रत्येकाला तेच हवं असतं. जर ते तुमच्या त्या भरभराटीमधून ते जर तुमच्याकडे येत असेल, तर तुम्हाला आणि काय नको आहे. तुमची जी वृत्ती उदार होते ना, तुमचे विचार जेव्हा बदलायला लागतात, श्रीमंतीचे विचार होतात ना, आपोआप पैसा, भरभराट सगळं येतं. पण मुख्य म्हणजे सुख शांती समाधान येते. आपला फोकस हा सुख शांती समाधानावर ठेवायचा. मग तुम्हाला जे मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही आनंदी राहू शकता. आपण काय करतो, आपण फोकस त्या पैशावर ठेवत राहतो. कशी भरभराट हो, कसा पैसा येईल, आणि मग चुकीची कामं करायला लागतो आणि तिथे आपण फसतो. तुम्ही सुख शांती समाधान ह्या गोष्टीवर आलं का पैसा बिसा भरभराट सगळे आपोआप येतात. आणि ही उदार वृत्ती वाढवायची आपल्याला. उदार वृत्ती जिथे घासाघीस करायची, जी वस्तू गेली ती घासाघीस नाही करायची. 10-20 रुपयासाठी तर अजिबात घासाघीस करायची नाहीये. जे आणि द्या, उलट मी तर म्हणे कोण नोकर बिकर असेल ना त्याला मुद्दामून द्या. 50 रुपये द्या, 100 रुपये द्या. तिने जर चांगलं काम केलं तर महिन्याला त्याचे जर पगार असेल तर 50-100 जास्त द्या त्याला. देण्याची वृत्ती वाढवली, आपोआप तुमच्याकडे भरभराट व्हायला सुरुवात होणार. मुख्य म्हणजे तुमचं मन शांत राहणार, तुमचं मन समाधानी राहणार आणि तुमच्या जीवनात शांतता येणार. तर हा त्याच्यावर एक मोठा मार्ग आहे की तुमची उदार वृत्ती वाढवा, तुमचे विचार श्रीमंतीचे ठेवा आणि तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून सगळ्यामध्ये ती दिसू द्या. मग बघा काय चमत्कार होतो. तर मित्रांनो, तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद.